राज्याचं नेतृत्व करायची संधी दिली तरी आदरणीय दादांचं नाव हे अबाधित राहील आणि निश्चितपणाने परत एकदा कार्यकर्ते जोमाने पवार कुटुंबियाच्या पाठीशी उभा राहतील। आम्हाला खरं तर बारामतीकरांना सगळ्यांना आनंदच असेल की सुनीता वहिनी साहेबांना जर ते मंत्रिपद उपमुख्यमंत्रीपद जर दिलं तर म्हणजे सगळ्यांच्या भावना बारामतीच्या होईल की सुनीता अजितदादा पवार हे नाव सगळ्यांना पुन्हा एकदा ऐकायला भेटेल आणि बारामतीची विकासाची गडी पुन्हा एकदा बसेल व नागरिकांना ह्याच्यामधून कार्यकर्त्यांना दिलासा मिळेल। निवडणुकीपासून सुरू झालेली होती, पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर बघितलं तर तिथं या पक्षांचं विलीनीकरण झालेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांची इच्छा होती की या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं। अगदी शेवट अजितदादांनाही असं वाटायला लागलं होतं की आपण एकत्र यावं। त्यांनी बोलूनही दाखवलं होतं, त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं की आम्ही एकत्र यायला लागलो की अनेकांना पोटदुखीचा त्रास होतो। म्हणजे आता त्यांच्याकडनं या प्रक्रियेला सुरुवात झालेली होती आणि शरद पवारांच्या बाजूने तर ही सुरुवातीपासून ते सकारात्मक होतेच। ह्या सगळ्या गोष्टी जर बघता अजितदादा हयात असते तरी ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे झालंच असतं, परंतु आता नाही। त्यामुळे राष्ट्रवादीला एक नेतृत्वाचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की पवार परिवारातलंच कोणीतरी एक नेतृत्व पुढे यावं असं सगळ्यात जुन्या जाणत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे विलिनीकरण निश्चितच होईल। अजित पवारांच्या निधनानंतर आणखी एक प्रश्न निर्माण झालाय की राष्ट्रवादीचं सत्तेतलं काय होईल? शरद पवारांसोबत जातील आणि गेल्यावरही भाजपसोबत सत्तेत राहतील का? मला असं वाटतंय की सत्तेत भारतीय जनता पक्षाबरोबर शरद पवारही जातील। सगळ्यात जर हालचाली बघितल्या म्हणजे अजितदादांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पण आलेले होते आणि जर आपण कालच्या सगळ्याच पेपरमधल्या जर जाहिराती जर बघितल्या तर त्यात अजितदादांना श्रद्धांजली वाहणारे पानाच्या पानं जाहिराती ह्या भारतीय जनता पक्षाने दिलेल्या आहेत। म्हणजे भारतीय जनता पक्षालाही राष्ट्रवादी ही हवी आहे आणि शरद पवारांसारखा सिनियर नेता जर भारतीय जनता पक्षासोबत आला तर एक मोठा विरोधक कमी होतो आणि त्या दृष्टीने आता पुढच्या हालचाली होऊ शकतील आणि त्यात सत्तेच्या समीकरणांमध्ये शरद पवार येऊन बसतील असं मला वाटतंय। तर उपमुख्यमंत्री पदासाठी आता सध्या सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे। यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ हे सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी गेलेले होते आणि त्यानंतर ही चर्चा आता जास्त जोरात सुरू झालेली आहे। तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं यासाठी राष्ट्रवादीमधून त्यांना कदाचित गळ घातली जाईल। दादांच्या उत्तराधिकारी म्हणून आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिलं जातं। दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर दादांची राष्ट्रवादी जसे एक खांबी तंबू होता, अजित पवार या नावाभोवतीच हा संपूर्ण पक्ष होता। अशा वेळेला आता पक्षाचे प्रमुखच या पक्षानं गमावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तराधिकारी नेमका कोण, राष्ट्रवादीचं नेमकं काय होणार, उपमुख्यमंत्रीपद कोण स्वीकारणार, त्याचबरोबर या सगळ्यामध्ये अर्थ मंत्रालय जे आहे ते राष्ट्रवादीकडे राहणार का, ते कोण घेणार, याविषयीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। या सगळ्यामध्ये सुनेत्रा पवार खरंच स्वतः उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का, हा देखील एक मोठा प्रश्न असणार आहे। सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्या आणि त्यानंतर दादांच्या निधनानंतर आता बारामतीमध्ये नेमकं कोण याची ही चर्चा आता सुरू झाली आहे। प्रफुल्ल पटेल भुजबळांकडून सुनेत्रा पवारांची भेट घेण्यात आलेली आहे। एक मोठा पक्ष आहे, सरकारमध्ये सहभागी असलेला हा पक्ष आहे आणि त्यामुळे या पक्षाची वाटचाल पुढे कशा प्रकारे होणार, या पक्षाची धुरा कोणाच्या हातामध्ये असणार, या संदर्भातली चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी हा पक्षच एकूण अजित पवार या एक खांबी तंबूवर होता आणि त्यामुळे अजित पवार हेच फक्त राष्ट्रवादीचा चेहरा होते। अशा वेळेला आता ही राष्ट्रवादी नेमकी कोणाकडे किंवा कोण नेमकं उत्तराधिकारी याच्या चर्चा आता सुरू झाल्यात। सुनेत्रा पवारांचं नाव यामध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे। तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतं, या संदर्भात नरहरी झिरवाळ यांची एक प्रातिनिधिक अशी प्रतिक्रिया आहे, तर ती आपण पाहूया। अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांना मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी नरहरी झिरवाळ यांनी केली आहे। सुनेत्रा पवारांना मंत्रिपद द्यावं अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं झिरवाळ म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच आहेत।
आता वेगळे राहून चालणार नाही अशी प्रतिक्रिया छिरवाळांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार बारामतीच्या आमदार होणार का अशा चर्चा सुरू झाल्यात.